तर मंडळी, आज आम्ही आलोय आटका खायला. मनू म्हणत होती की दादा नदीवरची जी आटकी नाही ती एवढी लागली भरपूर लागले, तर म्हटलं आज जाऊनच येऊया. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. आणि आज मी चाललोय आटका खाण्यासाठी. माझ्यासोबत आहे मनू. संध्याकाळचे वाजलेच 5 आणि पोरं निघालेत नदीवरती पाणी आणण्यासाठी. आम्ही गाडीवरनं चाललो. तर मंडळी, आपली आज 6000 सदस्यांची फॅमिली कंप्लीट झाले, तर त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर गावाकडची रानमेवा खायची जी मजा आहे ती जगात कुठेच भेटणार नाही. तर आम्ही आटकिनी जवळ आलेलो आणि बघतो तर काय खरंच आटकीन लागलेली. तर आता या झाडाचं अजब वैशिष्ट्य बघा. याला इतके भयानक काटे आहेत की चुकून जर हात लागला तर रक्त येईल. पण म्हणतात ना, जिथे संघर्ष असतो तिथे फळ देखील गोड असतं. अगदी कोकणी माणसासारखं, बाहेरून काटेर आणि आतून रसाल गोड. मनूला वाटत होतं की फांदी हलवून आटकं पडतील, तर तसं काय होत नाही. हाताला जेवढी आटकं गावतील तेवढीच काढायची. तर या झाडाचा मुदा इतका काटेरी आहे की जरा तरी लागलं तरी रक्त येईल. तर मंडळीनो, आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही कोकणात जन्मलो. तर मनू सुद्धा आटकं काढत होती. खूप प्रयत्नानंतर आम्ही थोडीच आटकं जमवलेली. आता तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा. तर उंचावरती भरपूर लागलेली होती, पण झाडावरती चढणार कसा हाच प्रश्न पडला होता. तर मंडळी, या आटकांची चव म्हणजे एकदम गोड. तुम्ही कधी आटका खाल्ले का? तर आम्हाला एवढीच आटका भेटली आणि आम्ही मग निघालो घरी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.